हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आज 10वीचा पेपर होता, विज्ञान सायन्स. आज तारीख 25 फेब्रुवारी 2026. आजचा पेपर होता विज्ञान. तर चला लवकरात लवकर तुमचे MCQ चेक करून घ्या, किती बरोबर आहेत किती चुकीचे आहेत, आणि बाकी जे आन्सर असतील ते पण चेक करून घ्या. तर बघा, हा सेट 2 आहे. तर याच्यात पहिला क्वेश्चन जो होता त्याचे आन्सर आहे MCQचा ऑप्शन नंबर बी. त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चनचा MCQचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए, करेक्ट ऑप्शन. तिसऱ्याचा ऑप्शन आहे डी. 4 नंबरचा जो MCQ आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे डी. 5 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे बी. 6 नंबरचा जो आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे ए. 7 नंबर जो आहे 7 नंबरचा करेक्ट ऑप्शन नंबर आहे बी, डी. डी फॉर दिल्ली. त्यानंतर ॲसर्शन रिझन जे होतं तर 8 नंबर जे आहे त्याचा होतं बी. 9 नंबरचं पण होतं बी. त्यानंतर इथून चालू होता थेरी क्वेश्चन. तर 10 नंबरचा क्वेश्चन होता, व्हॉट काइंड ऑफ रेस्पिरेशन प्रोव्हाइड्स मोर एनर्जी अँड वाय. तर एरोबिक रेस्पिरेशन प्रोव्हाइड्स सिग्निफिकंट मोर एनर्जी बिकॉज द प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन अलाउज फॉर द complete breakdown of glucose, releasing a maximum amount of energy, whereas anaerobic respiration is an incomplete breakdown. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 होता, त्याच्यात 3 या रिकाम्या जागा भरायच्या होत्या तुम्हाला. तर याच्यात पहिलं होतं स्टू चेंबर. त्यानंतर सेकंड होतं ॲम्फिबियन्स किंवा मग रेप्टाईल्स, आणि इथं होतं डबल सर्क्युलेशन. त्याच्यातला सेकंड क्वेश्चन होता, विच टाईप ऑफ सर्क्युलेशन इज मोस्ट इफिशियंट. तर डबल सर्क्युलेशन इज मोस्ट इफिशियंट. त्यानंतर 12 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यात जी एनर्जी येणार होती तुमची ती 500 जूल असणार होती. 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यातला एचा आन्सर होतं ब्ल्यू, बीचा आन्सर होतं 25% आणि सीचा आन्सर होतं 1:1. त्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन, एक पॅसेज दिलेला होता तुम्हाला, त्याच्यावर आन्सर करायचे होते. तर पहिला जो क्वेश्चन होता त्याच्यातला ए मधला फर्स्ट, तर त्याचं होतं ट्रान्सपिरेशन. त्याच्यातला ए मधला सेकंड जो होता त्याचा होता स्टोमाटा. त्यानंतर बी क्वेश्चन होता. बी क्वेश्चनमध्ये लिस्ट द इव्हेंट दॅट ऑकर ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर त्याच्यातला पहिलं होतं ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट एनर्जी बाय क्लोरोफिल. सेकंड होतं कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी ऑफ केमिकल एनर्जी. आणि थर्ड होतं रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड टू कार्बोहायड्रेट्स. तर या प्रकारे या 3 प्रोसेसमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असते. त्यानंतर बीमधलं सेकंड जो होतं त्याच्यात होतं ॲट नाईट. ठीक आहे, इथे डायग्राम ड्रॉ करायची होती तुम्हाला. 16 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ह्या 2 डायग्राम दिलेल्या होत्या. याच्यात बघा, पहिला जो क्वेश्चन होता, गिव्ह द नेम अँड टाईप ऑफ द रिप्रोडक्शन शोन इन द अबो डायग्राम. तर याचं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. दुसरं कमेंट करायचं होतं. त्यानंतर तिसरा जो होता, नेम अँड ऑर्गॅनिझम विच रिप्रोड्यूस बाय द अबो मेन्शन मेथड. तर प्लाझ्मोडियम होतं किंवा मग द मलेरियल पॅरासाईट. नंतर 4थ्या नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यात आपल्याला नेम द मेथड दॅट कॅन यूज अ रेज प्लांट दॅट हॅव लॉस्ट देअर कॅपॅसिटी प्रोड्यूस सीड्स आणि लिस्ट 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रोविंग प्लांट्स बाय सच अ मेथड्स. तर ती मेथड होती व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. त्याचे 2 ॲडव्हान्टेजेस होते, प्लांट्स प्रोड्यूस आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट प्लांट, आणि दुसरं इट इज फास्टर मेथड. त्यानंतर त्याच्यातलाच बी होता. त्याच्यात पहिला जो क्वेश्चन होता त्याच्यातलं तुमचं होतं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन असेक्शुअल रिप्रोडक्शन. दुसरा क्वेश्चनचा आन्सर होता ॲडव्हान्टेज प्लांट्स ग्रो फास्ट, डिसॲडव्हान्टेज काय आहे, लॅक ऑफ जेनेटिक व्हेरिएशन. त्यानंतर थर्ड क्वेश्चन होता ज्याच्यात रिझन द्यायचं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन लॅक्स जेनेटिक व्हेरिएशन. तर काय इन्व्हॉल्व्ह सिंगल पॅरेंट आणि नॉट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. त्यानंतर इथून तुमचा सेक्शन बी चालू होतो केमिस्ट्रीचा. तर 17 नंबरचा MCQचा आन्सर होतं ऑप्शन नंबर सी. 18 नंबरचा MCQ डी. 19 नंबरचा MCQ ऑप्शन नंबर सी. 20 नंबरचा MCQ ऑप्शन नंबर बी. तर तुमचे MCQ आणि बाकीचे आन्सर चेक करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला किती मार्क्स येत आहे. त्यानंतर 21 नंबरचा त्याचा ऑप्शन नंबर होता ए. 22 नंबरचा सी. 23 नंबरचा बी.
त्यानंतर ॲसर्शन रिझन होतं 24 राहिलं आहे त्याचं. 25 नंबरचं जे होता आयनिक कंपाऊंड जे राहता त्याचे फिजिकल नेचर कसं राहतं, हार्ड अँड ब्रिटल्स राहतात ते, आणि त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट असतो आणि बॉइलिंग पॉईंट असतो तो काय असतो, हाय असतो. त्यानंतर रिझन द्यायचे आहेत आपल्याला इथं. तर पोटॅटो चिप्समध्ये मॅन्युफॅक्चर्स फिल द पॅकेट ऑफ चिप्स विथ नायट्रोजन गॅस. तर का भरता, बिकॉज नायट्रोजन गॅस प्रिव्हेंट्स द चिप्स फ्रॉम बिकमिंग रॅन्सिड. ठीक आहे. नेक्स्ट होतं रेस्पिरेशन इज एक्झोथर्मिक रिॲक्शन बिकॉज एनर्जी इज रिलीज ड्युरिंग द प्रोसेस. आणि तिसरा आहे सिल्वर क्लोराईड इज स्टोर इन डार्क कलर बॉटल्स टू प्रिव्हेंट इट्स डिकम्पोजिशन बाय लाईट. त्यानंतर 27 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यात पण रिझन द्यायचे होते. तर फर्स्ट जो आहे त्याच्यात त्याचं रिझन होतं प्रिव्हेंट अ डेंजरस हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन. सेकंड जो होतो त्याचं होतं बिकॉज इट डज नॉट प्रोड्यूस H+ आयन्स इन द ॲब्सेन्स ऑफ वॉटर. आणि थर्ड जो होतो त्याच्यात होतो बिकॉज द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज रिमूव्ह ऑन हिटिंग. त्यानंतर बीमध्ये रिॲक्शन लिहायचे होते. तर रिॲक्शन तुमचे चेक करून बघा. हे बघा तिघं रिॲक्शन लिहून दिलेले आहेत. तुमच्या करेक्ट आहेत की नाही चेक करून घ्या. 28 नंबरचा क्वेश्चन होता. त्याच्यात पहिले आपल्याला डिफाईन ॲनोड मड. तर ॲनोड मड इज द इनसॉल्युबल इम्प्युरिटीज दॅट सेटल डाऊन ॲट द बॉटम ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल्स ड्युरिंग इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग ऑफ मेटल्स. दुसरं जे होतं त्याचं होतं रिझन इन द इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग ऑफ कॉपर द ॲनोड इज इम्प्युअर कॉपर अँड द कॅथोड इज थिन स्ट्रीप ऑफ प्युअर कॉपर. नेक्स्ट त्यानंतर याचं बीजं होतं. याचं होतं प्रोपेनॉन और ॲसोटीन. याचं होतं प्रोपेन ट्राय 1. नंतर इथं दुसरा जो क्वेश्चन आहे त्याचं हायड्रोजिनेशन ॲडिशन रिॲक्शन. तिसऱ्याचं होतं बिकॉज हायर मॉलिक्युलर साईज अँड मासेस. चौथ्याचा आन्सर होतं अ रिॲक्शन ऑकर्स टू प्रोड्यूस सोडियम इथॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस. पाचव्याचं होतं जी रिॲक्शन कंप्लीट करायची होती ती या प्रकारे होती. नंतर आहे लास्ट सेक्शन तुमचा सेक्शन नंबर सी आणि फिजिक्स. तर याच्यात 30 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याचा ऑप्शन सी करेक्ट होता. 31 नंबरचा ऑप्शन बी हा करेक्ट आहे. नंतर 32चा डी आहे. इथे हे दोन डायग्राम दाखवलेले होत्या 34मध्ये. तर याचं काय होतं, द रिफ्लेक्टेड रे विल पास थ्रू द प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्केव्ह मिरर. आणि ही जी डायग्राम आहे हिचं होतं द रिफ्लेक्टेड रेज विल डायव्हर्ज. ठीक आहे. नेक्स्ट आहे 35 क्वेश्चनचा. एचा फर्स्ट होता व्होल्टेज रेग्युलेटर आणि रेओस्टॅट दुसऱ्याचा. बीचा हा एक न्यूमेरिकल दिलेला होता ज्याच्यात 10 अँपियर आन्सर आलं असतं तुमचं. नंतर होता 36 नंबरचा हे एक सर्किट दिलेला आहे. त्याचं ए बी सी तिघांचे आन्सर लिहून दिलेले आहेत, चेक करून बघा. त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन जो आहे ही एक डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यावर तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले आहेत. तर एचा आन्सर होतो मायोपिया. बीचं लिस्ट 2 कॉजेस ऑफ दिस आय डिफेक्ट. तर एक तुम्ही एक्सेसिव्ह कर्वेचर ऑफ द आय लेन्स आणि इलॉंगेशन ऑफ द आय वॉल. तर आणि सीचं होतं बाय युजिंग कॉन्केव्ह लेन्स हा डिफेक्ट आपण करेक्ट करू शकतो. 38 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्या एचं होतं +25 सेंटीमीटर. बीचं होतं 6 इज नॉट करेक्टेड. सीचं होतं -5 रिअल अँड इन्व्हर्टेड. 39 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यातला पहिलं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल होता आणि दुसरं जे होतं ते मॅक्सवेल्स राईट हँड थंब रूल होता. तर या प्रकारे तुमचा क्वेश्चन पेपर होता. तर आन्सर तुमचे चेक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुमचा पेपर कसा गेला आहे आणि तुम्हाला किती मार्क्स येऊ शकता. पुढच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील.